नमस्कार मैत्रिणींनो, दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचे सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजचं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट म्हणजे मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट कशा पद्धतीने जॉईन करायचे आहे हे आपण बघितलेलं आहे, कशा पद्धतीने स्टिच करायचं हे आपण बघितलेलं आहे। आणि आता आज आपण त्याचं ब्लाउज जे आहे ते पूर्ण करणार आहोत। ब्लाउज मध्ये आपण पाइपिंग लावणार आहोत, बाही लावणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याची फिटिंग पण करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन जे काही व्हिडिओचे नोटिफिकेशन असणार आहे ते तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळून जाणार आहे। आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका। आणि अजून एक मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाउज कटिंग करून शिवून बघितलं आहे तर ते कसं बसलेलं आहे याची पण कमेंट करायला विसरू नका। कमेंटची तुमच्या वाट बघणार आहे, कारण की फायनल लुक तुमचं कसं झालेलं आहे हे पण मला बघण्याची फार उत्सुकता आहे। तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी घेतलेला आहे पट्टी कट करून घेतली आहे। ही तिरकस पट्टी कट केलेली आहे। मी 2 इंचाची घेतलेली आहे, तुम्ही 1.5 इंचाची पण घेऊ शकताय। आणि बघा इथे मी कोना काढून घेते, कारण की मी तुम्हाला अजून एक पट्टी कशी जॉईन करायची आहे ते पण दाखवणार आहे। इतर पट्ट्या मी जॉईन करून घेतलेल्या आहेत। आता पुढची एक पट्टी आपल्याला जॉईन करायची आहे। तर बघा तिरकस मी इथे कट केलेला आहे, दोन्ही पण पट्ट्या तिरकस आहे। आणि टोक जे आहे बघा मी कशा पद्धतीने ठेवत आहे, सेम अशाच पद्धतीने ठेवून तुम्हाला पण इथे जॉईन करून घ्यायचं आहे। याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। संपूर्ण याला पट्टीला जे आहे डबल शिलाई मारून आणि एका साईडने 1/2 इंचावरती त्याला आपल्याला फोल्ड पण करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, इथे मी शिलाई मारून घेतल्यानंतर बघा थोडासा जो कोना आहे तो आपला बाहेर निघून जातो, त्याला मी इथे कट करून घेतलेला आहे। कट केल्यानंतर मी इथे 1/2 इंच फोल्ड करणार आहे। जर तुम्ही 1.5 इंचाची पट्टी घेत असाल तर तुम्हाला अगदी थोडंसं जे आहे ते कट करावं लागणार आहे। अजून एक पट्टी मी लावून घेणार आहे, कारण की तुम्हाला समजेल नाही समजेल म्हणून मी डबल पट्टी मी इथे लावून घेते अजून एक। आणि मग त्याच्यानंतर मी इथे बघा 1/2 इंचावरती मी इथे शिलाई मारून घेणार आहे। शिलाई मारल्यानंतर आपल्याला ही जी पट्टी आहे ही पूर्ण आपल्याला गळ्याला जॉईन करून घ्यायची आहे। तर गळा आपण अगोदर बघूयात। ब्लाउज जे आहे ब्लाउज घ्यायचा आहे आणि ब्लाउजचा जो पुढचा पार्ट आपण रेडी केलेला आहे त्याच्यामध्ये आपण ज्या काही पट्ट्या जॉईन केलेल्या आहेत, आयहूक पट्टी लावलेली आहे, तर ती आपल्याला खालीवर बघून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने मी बघून घेतलेली आहे। खालीवरती जी वरती असेल एक्स्ट्रा असेल ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। ठीक आहे, इथे तुम्हाला अजून थोडासा जो गळा तुम्हाला अजून खोल हवा असेल तुम्ही इथे करू शकताय, पण जास्त नाही, नाहीतर मग त्याच्यामुळे पण गळा बिघडू शकतोय। आता बघा इथे मी थोडंसं हलकंसं कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथे मी कटिंग केलेलं आहे। आणि आता इथे मी लावणार आहे तिची पट्टी आपण रेडी केलेली आहे ती। संपूर्ण गळ्याला आपण इथून सुरुवात करून फोल्ड करून घ्यायचे अगोदर पट्टीला आणि मग इथे जॉईन करायचं आहे। जॉईन करण्यासाठी याचं जे मार्जिन असणार आहे ते असणार आहे आपलं फक्त 1/2 इंचाचं। बघा फोल्ड करून मी इथे आता सुरुवात करते आणि मार्जिन मी याच्यासाठी घेणार आहे 1/2 इंच। 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन संपूर्ण गळ्याला म्हणजे ह्या बाजूपासून पूर्ण पाठीमागचा पण गळा आणि पुढचा पण दोन्ही पण गळा संपूर्ण गळ्याला मी इथे जॉईन करून घेतलं आहे। शेवटी बघा मी कट केलं आहे, थोडासा कपडा राहू दिला आणि ते फोल्ड करून इथे पुन्हा मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता शिलाई आपली ती मारून झालेली आहे। आता आपल्याला इथे पाइपिंग करायची। तर पाइपिंगसाठी काय करायचं आहे, खाली घ्यायचा आहे कपडा थोडासा आणि थोडासा वरती असा हलकासा हाताने ओढून घ्यायचा आहे। आणि जे काय आपली बघा इथे दिसते तुम्हाला हलकंसं तिथे खड्डा पडतो तिथे आपल्याला शिलाई मारायची आहे। संपूर्ण पाइपिंग आपल्याला अशाच पद्धतीने करायची आहे। तर सगळ्यात अगोदर सुई जी आहे ती कपड्यामध्ये रोवून घ्यायची आणि मग आपण हाताने बघा मी कशी करते, हाताने अशी ओढून घ्यायचा आहे कपडा आणि मग इथे पाइपिंग करायची आहे। व्यवस्थित फोल्ड करायचा आहे। फोल्ड केल्यानंतर एका बोटाने आपल्याला कपडा जो आहे तो हलकासा ओढून घ्यायचा आहे आणि जो काही खड्डा तिथे पडतोय त्या खड्ड्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे आपली जी पाइपिंग आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल आणि गोट आपला एकदम चांगला येणार आहे पाइपिंगचा। बघा तुम्हाला सगळं दिसत असेल, अशा पद्धतीने आपण इथे पाइपिंग जॉईन करणार आहोत। ही संपूर्ण गळ्याला आपली पाइपिंग असणार आहे। मी इथे लेस वगैरे काही लावणार नाही आहे, कारण की पाइपिंग पण मला तुम्हाला शिकवायची होती। आता बघा याचं
संपूर्ण पुन्हा मी तसंच करत आहे. हलकासा वरती एका बोटाने मी खोलून बघा पाइपिंग बघा माझी किती छान झालेली आहे. एकदम फिनिशिंगमध्ये इथे माझी पाइपिंग दिसत आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला पण फिनिशिंगमध्ये पाइपिंग करायची आहे. खालचा जो काही कपडा आहे तो पण माझ्यावरती दिसत नाही आहे. आता ही संपूर्ण गळ्याला मी आता ही पाइपिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जोडायची आहे बाही. तर बघा ही पाइपिंग हळूहळू मी करणार आहे संपूर्ण गळ्याला. हलकंसं एकदम नाही करायचं आपल्याला, थोडं थोडंच करायचं आहे, जास्त नाही घ्यायचा आहे कपडा. आता जो आहे फायनल लुक मी तुम्हाला इथे दाखवणार पण आहे ब्लाऊजचा. हे बघा हे अशा पद्धतीने मी पूर्ण पाइपिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला जॉईंट करायची आहे बाही. तर बाहीसाठी शोल्डर मला किती हवं आहे ते मी चेक करून घेणार आहे. बघा 3 इंचाचं माझ्यासाठी 2.5 इंचाचं मला शोल्डर हवं होतं आणि 3 इंचाचं मी इथे ठेवलेलं आहे, कारण की अर्धा इंच माझा बाहीमध्ये जाणार आहे. आता बाही लावण्यापूर्वी बघा मार्जिन आपलं जे आहे त्या साईडने कशा पद्धतीने मोंडा आहे तो बघून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग जर कमी जास्त काही असेल तर तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जो पार्ट आपला एक्स्ट्रा असेल तो मी कटिंग करून घेणार आहे. बघा आता माझा खालचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा आहे, तर मी इथे कटिंग पण करून घेणार आहे लगेच अशा पद्धतीने ठेवून. आणि थोडासा हलकासा आतला जो मोंडा आहे त्याला पण मी हलकासा आकार देऊन घेणार आहे. दोन्ही बाजूला आपल्याला हे अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित दिसणार आहेत. आणि मग त्यानंतर आपल्याला जोडायची आहे बाही. तर बघा दोन्ही बाजू माझ्या मी अशा पद्धतीने करून घेते आणि आता मी घेतली आहे बाही. तर बाही जी आहे बाहीची खोल बाजू आणि त्या बाजूची दोन्ही बाजू मी इथे चेक करून घेणार आहे. खोल बाजूला मी मार्किंग करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला समजतं. नाही तर काय होतं कधी कधी एकाच बाजूच्या दोन्ही पण बाही होऊन जातात. आता माझा इथे जॉईंट होता तर मी कट करून घेणार आहे आणि उलट सुलट बाजूवरती मी इथे मार्किंग पण करून घेणार आहे. एकाच बाजूच्या आपल्या बाही होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे की खोल बाजू जी आहे त्या बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला समजेल की ही बाजू आपली खोल आहे. आता बघा अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बाहीला. तर मी सगळ्यात अगोदर बाही जी आहे कपडा अगोदर खाली ठेवून घेतला आहे, त्याची मेन पार्ट जो आहे तो वरती ठेवला आहे आणि खालचा पार्ट आहे तो खाली ठेवला आहे. मग त्याच्यावरती अस्तर ठेवून टिप मारून घेतली, जसं आपण मागच्या पार्टला केलं होतं सेम तसंच करायचं आहे. आता टिप मारल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर याच्यावरती टाकायची आहे दाबटीप. इथे मी आता दाबटीप पण टाकून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चारही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपली जी शिलाई आहे ती एकदम व्यवस्थित आली पाहिजे, टेडीमेडी नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपलं जे ब्लाऊज आहे ते फिनिशिंगमध्ये दिसत नाही. फिनिशिंगसाठी आपल्याला सगळ्यात अगोदर तर ब्लाऊज कटिंग करताना त्याला कपड्याला जो आहे प्रेस करणं गरजेचं आहे. अस्तर पण प्रेस करायचं आहे आणि आपलं ब्लाऊज पण प्रेस करायचं आहे. त्यानंतर जी शिलाई आहे आपली ती पण आपली सरळ आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे टिपा मारण्याची, म्हणजे आपली जी शिलाई आहे आपल्याला जशा पद्धतीने हवी आहे तशी आपण घेऊ शकतो. आता बघा इथे माझं झाले आहे एक बाही तयार. आता मी सेम अशाच पद्धतीने दुसरी पण बाही तयार करून घेते. ठीक आहे, दोन्ही बाह्या माझ्या आता तयार झालेल्या आहे आणि मला इथे लावायचा आहे साडीचा जो काठ होता तो मी इथे लावणार आहे. बाहीसाठी आलेला होता तो पीसमध्ये, तर तो मी इथे लावणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी काठ पण लावून घेतला आहे आणि बाही पण आपल्याला बघायची आहे खालीवरती जॉईंट करण्या अगोदर की कशा पद्धतीने आपली बाही आहे. आणि मध्य सेंटरला आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे, कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बाही जोडताना सोपं पडणार आहे. आता जोडूयात आपली बाही. त्याच्यासाठी मी घेते पुन्हा आपला कपडा आणि जो मध्य आपला जॉईंट झालेला आहे शोल्डरवरती परफेक्ट आपल्याला तिथे मध्य जो आहे तो ठेवायचा आहे. आता बघा एका साईडचं मी शोल्डर मोजलं होतं, दुसऱ्या साईडचं राहून गेलं होतं, तर ते मोजून मी जे एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेणार आहे, म्हणजे माझं शोल्डर कमी जास्त दिसणार नाही. आता बाही मी याच्यावरती ठेवणार आहे. जी मार्किंग केली होती ती बरोबर माझी मध्य सेंटरला आली पाहिजे, जी आपली शोल्डरची शिलाई आहे. आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथे राऊंडमध्ये बाही जॉईंट करायची. अगोदर एका साईडने जॉईंट करणार आहे मी. बघा एका साईडने मी घेतलेली आहे. अगोदर एका साईडने जॉईंट करायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये बाही जॉईंट करायची आहे. तर बघा
इथे एक साईड जी आहे ती माझी जॉईंट झाली. आता मी पलटी करून घेतली, धागा मी कट केलेला नाही आहे. आणि इथे मी आता संपूर्ण ब्लाऊजची जी बाही आहे ती लावून घेणार आहे. मार्जिन आपल्याला अर्धाच इंच ठेवायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मैत्रिणींनो, व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, स्किप न करता. एक जरी पॉईंट स्किप केला तरी पण तुम्हाला ते समजणार नाही, त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ बघा. आणि हो, व्हिडिओ जो आहे तो थांबून जर तुम्ही बघितलात आणि थांबून जर तुमचं काम केलं तर जसं माझं काम आलेलं आहे सेम तसंच तुमचं पण येणार आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे मी डबल टिप अजून मारून घेते, कारण की एका बाजूला डबल आली आहे, एका बाजूला सिंगलच झालेली आहे, म्हणून मी इथे डबल टिप मारून मध्य सेंटरमधून कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला करायची आहे ब्लाऊजची फिटिंग. त्या अगोदर दुसऱ्या बाजूला पण अशाच पद्धतीने आपण बाही जॉईंट करणार आहोत. पुन्हा मी बघते, कमी जास्त माझं 3 इंचाचं आणि मी इथे लावणार आहे बाही. दोन्ही बाजूची बाही जॉईंट झाल्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे. तर बघा, दुसरी पण बाही माझी इथे मी जॉईंट करून घेते आणि मग आपण बघणार आहोत की ब्लाऊज नंतर कसं होतंय. मैत्रिणींनो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं अजून काय शिकायचं आहे ते पण मला कमेंट करू शकताय तुम्ही. आणि म्हणजे मी तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्याचा ते गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करेन. बघा, अर्धा इंचाचं इथे मार्जिन घेऊन ही पण बाही माझी जॉईंट होते. आता इथे मी जॉईंट केल्यानंतर मी इथे करणार आहे फिटिंग. तर फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे, तर 3 आपण फक्त टिपा देणार आहोत, सिंपल करणार आहोत. जास्त तामझाम नाही करायचं आपल्याला. फिटिंगचं जे माप आहे खूप जास्त अवघड पद्धतीने नाही घ्यायचं आहे, सरळ सरळ टिपा मारून घ्यायच्या आहेत. अगोदर बघा, आता ही बाही माझी झाली जॉईंट करून. आता याला मी करणार आहे व्यवस्थित फिटिंग. आता बघा, इथून मी अगोदर सरळ बाजूने एक शिलाई मारून घेतली आहे. एक्स्ट्राची जी बाही होती ती मी बाहेर काढून टाकलेली आहे. एक्स्ट्राची बाही बाहेर काढून मी इथे आता सरळ बाजूने शिलाई मारून घेते. मारूयात सरळ बाजूने शिलाई. हे कट करून घेते मी, जेणेकरून आपण जेव्हा फोल्ड करणार आहोत आतमध्ये ते वरती दिसणार नाही. हे बघा, आता मी आतमध्ये घेतलेला आहे आणि इथे मी घेणार आहे अगोदर दंडघेरचं माप. तर माझा जो दंडघेर आहे तो आहे 6 इंच. 6 इंचाचं मी अगोदर बाहीला दंडघेरचं माप टाकणार आहे. सहा इंचाचं दंडघेरचं माप घेऊन मी आता इथे 3 टिपा मारून घेणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला कॉर्नरला टिप मारायची आहे. बघा, इथे मी टिप मारून घेते आधी, त्यानंतर साईडने पण टिपा मारून घ्यायच्या. तर बघा, हे अशा पद्धतीने इथे अगोदर एक टिप मी मारून घेतली आहे. आणि हो मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, मोंढ्यामध्ये आपला जो भाग आहे तो खालीवरती होऊन जातो, बाहीचा जो पॉईंट आहे तो खालीवरती होऊन जातो. ठीक आहे, त्याच्यासाठी ही ट्रिक सोपी आहे. कोणती, की तुम्हाला दोन्ही बाजू जॉईंट करत असताना बाही जॉईंट करत असताना बाही खालीवरती आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो मेन पार्ट आहे आपला त्याचा पण मोंढा खालीवरती आहे की नाही हे बघणं पण गरजेचं आहे. जर एखादा खालीवरती असेल, जर एखादा जास्त एक्स्ट्रा असेल तो एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी बाहीची जी शिलाई आहे ती पण एकदम बरोबर जुळून येणार आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे की बाहीची शिलाई आपली कशी आलेली आहे. हे बघा, आता इथे मी 3 टिपा टाकून घेतल्या आहे. सेम अशाच पद्धतीने फिटिंग आपल्याला दुसऱ्या साईडने पण करून घ्यायची आहे. त्या साईडला पण मी इथे 3 टिपा टाकून घेणार आहे. अगोदर मी बाहेरच्या बाजूने शिलाई मारून घेणार आहे. याला पण थोडंसं एक्स्ट्रा झालेली होती बाही. बघा, बाही माझी कमी नाही पडत, एक्स्ट्रा होऊन जाते, ती मला कट करावी लागते. त्यामुळे ही जी मेथड वापरली ना तुमची, तर तुमच्या बाहीमध्ये किंवा तुमच्या फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता हे आपलं झालं आहे. आता ओपन करून बघूया. ओपन करून इथे पुन्हा मी दंडघेर घेणार आहे 6 इंचाचा.
टेप आणि कैची हे आपलं मशीनवर असताना गरजेचं आहे, कारण आपल्याला माप जे आहे ते मोजायचं असतं. आता बघा इथे 6 इंच माझं दंडघेर आहे, तो मी इथे घेणार आहे. आणि पुन्हा तशाच मी इथे 3-3 टिपा टाकून घेणार आहे. ही एकदम सोपी मेथड आहे मैत्रिणींनो. तुम्हाला कुठेही काहीही मोजमाप करण्याची गरज नाही आहे. या मेथडने जर का तुम्ही केलं तर तुम्हाला जास्त काही तामझाम करण्याची गरज पडणार नाही आहे. हे बघा आता हे झालं आहे. आता दंडघेर माझा तो 6 इंचाचा मोजून झाला होता. आता मी कमरघेर मोजते. संपूर्ण कमरघेर माझं होतं 30 इंचाचं. ते किती भरते बघूयात. हे बघा 30 इंचाचं माझं कमरघेर आलेलं आहे. आता आपल्याला इथे करायचे आहेत व्ही म्हणजे आय. हे मशीनचेच करणार आहे. हे बघा त्याच्यासाठी मी असं मार्किंग करून घेते अगोदर. मार्किंग करण्याची पद्धत पण बघा तुम्ही, नाहीतर काय होतं व्ही करताना कमी जास्त पण होऊन जातं. त्याच्यामुळे पण जी समोरची जी फिटिंग आहे ते ब्लाऊज जे आहे ते बरोबर नाही दिसत, कारण की खालीवरती आपले हुक होऊन जातात. ते बघा आता इथे मी शिलाईनुसार शिलाईने व्ही करून घेणार आहे. याला आम्ही व्ही म्हणतो. मशीनचे जर करायचे असतील तर व्ही आणि हाताने जर करायचे असतील तर आय. आता बघा व्ही शेपमध्ये आपल्याला इथे करायचा आहे हा व्ही. हा जो आय आहे हा व्ही शेपमध्ये करणार आहे. त्याच्यासाठी बघा मी कशा पद्धतीने कपडा फिरवते, दाबा केव्हा वरती करते, सर्व स्टेप बाय स्टेप जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या एकदम लक्षात येणार आहे. आणि यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊजची जी शिलाई आहे ती आपली कशी आलेली आहे ते. 5 येथे मी हुक लावणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 5 व्ही तयार करून घेतलेले आहेत. आणि याच्यासाठी मला फक्त मार्किंग व्यवस्थित आपली आली पाहिजे, एवढीच आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता बघा इथे काय करणार आहे मी, अशी हे व्ही मारून झाल्यानंतर हुक जेव्हा मला लावायचे आहे तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, साईडची जी टीप आहे ती खोलून पण घेणार आहे. ठीक आहे, साईडची टीप माझी खोलून घेणार आहे म्हणजे हुक तिथे मला अटॅच करता येणार आहे. आता हे झालं. इथे लास्टवाला आपला पॉईंट राहिलेला आहे. फक्त लास्ट मी अशा पद्धतीने घेणार आहे. पुन्हा व्ही तिथे घेऊन आणि मी एक मध्य सेंटरला एक शिलाई पण मारणार आहे, जेणेकरून आपल्याला हुक लावताना सोपं पडेल. आपलं हुक बरोबर त्या जागेवरती अटकून राहील. हे बघा मध्य सेंटरला मी इथे शिलाई मारून घेतली आहे. आणि आता आपलं झालं आहे ब्लाऊज रेडी. आता हे ब्लाऊज जे आहे माझं रेडी झालेलं आहे. याच्यासाठी मी बघा आता ही जी फिटिंगची जी बाजू आहे मी तुम्हाला दाखवणार होती ती बघा अशी रेडी झालेली आहे माझी फिटिंगची बाजू. अजिबात खालीवरती माझी टीप झालेली नाही आहे. बाहीचा जो मोंडा आहे तो बरोबर झालेला आहे इकडनं पण, आणि उभा पण माझा एकदम बरोबर झालेला आहे. एका बाजूचा आपण बघितलं. आता हे आपण बघूया दुसऱ्या बाजूचं. दुसऱ्या बाजूला पण माझं तशाच पद्धतीने झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच पद्धतीने तुम्हाला जर नवीन नवीन काही गोष्टी शिकायच्या असतील तर त्याची कमेंट करायला पण विसरू नका. तर मैत्रिणींनो, चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन टॉपिकवरती बोलायला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जरूर. चलो बाय.